इथे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाताळलेल्या दुर्मिळ अशा ऐतिहासिक वस्तू, ज्या की संग्रह करून ठेवलेल्या आहेत। वस्तू संग्रहालयाचे सौंदर्यीकरण महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्वेच्छानिधीतून करण्यात आलेले आहे 2013-2014 या वर्षी। अतिशय सुरेख आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी बाबासाहेबांच्या काळातील या सर्व वस्तू आहेत। ही भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असेल, या ठिकाणी हे टॉवेल्स असतील, किंवा ही खुर्ची असेल जी की स्वतः ज्या खुर्चीवर बसून बाबासाहेबांनी या मिलिंद कला महाविद्यालयाची देखरेख केलेली आहे। त्यांच्या देखरेखीत आणि त्यांच्या मार्गदर्शनातच हे महाविद्यालय तयार झालेलं आहे। हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बेड आणि त्याच्यावरची ही दुलई, ही रजई त्यांना अंगावर घेण्यासाठी लागत असेल। हे आहेत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, ज्या स्टूलवर ठेवलेली आहे। तो स्टूल, तो बेड, ते अंथरून पांघरून हे त्या काळातील स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळलेलं आहे, वापरलेलं आहे, पांघरून हे घेतलेलं आहे। आणि या खुर्च्या ज्यावर स्वतः बाबासाहेब बसलेले आहेत, या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या महाविद्यालयाचं पायाभरणी केलेली आहे, उद्घाटन केलेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विनंतीवर ते स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, जे की या देशाचे राष्ट्रपती होते। हे आहेत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, ही आहेत ॲल्युमिनियमची त्या काळातील भांडी, ही चिनी मातीची प्लेट, ही एक छोटीशी कॅन, दुधाची, चहाची कॅटली, ह्या मूर्त्या स्वतः बाबासाहेबांच्या काळातील आहेत। जो टेबल आहे, ज्या टेबलावर हे ठेवलेलं आहे, जो स्टूल आहे पलीकडे, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच काळातील त्यांनी स्वतः हाताळलेलं आहे। आणि ह्या ज्या विटा आहेत, या विटांवरती PES असं लिहिलेलं आहे। PES म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी। हे आहे बाबासाहेबांच्या काळातील त्यांनी वापरलेलं हे वॉश बेसिन। ही आहे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती। आणि या ठिकाणी सुद्धा काही स्टूल आणि काही खुर्च्या या ठिकाणी आहेत, ज्या की त्या काळात स्वतः बाबासाहेबांनी वापरलेल्या आहेत। ह्या आहेत बाबासाहेबांना चालण्यासाठी आधार देणाऱ्या ह्या काठ्या, आणि त्याच्यातच कधीमध्ये हातात घेऊन चालण्यासाठी असणारा एक बेत स्वतः बाबासाहेबांनी हाताळलेला आहे।